चाललोय स्कूलला. चलो बाय. हां मला आता तर मज्जा नाही मला मिळू शकेल. चल बाय. चल बाय. सकाळपासून आहे ना पाऊस आहे आणि खरोखर खूप छान वाटतंय. खाली पूर्ण पावसामुळे भिजलेलं आहे. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आज काम करता करताच व्हिडिओची सुरुवात केलेली आहे, कारण की आता मला जायचं आहे बाहेर. आणि बाहेर आता मी कुठे चाललो तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. आणि खूप दिवसापासून ॲक्च्युली त्या गोष्टी आम्ही करायच्या होत्या आम्हाला. आम्ही जूनमध्येच करतो, पण ह्यावेळी थोडासा लेट झालेला आहे. तर आता आम्ही चाललेलो आहोत आणि टायटलवरून तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे चाललो आहोत. तर चला आमच्याबरोबर तुम्ही सुद्धा. सो हे आवडते आता पटकन आणि मग तुमच्याबरोबर मी परत जॉईन होते. सो स्टे ट्यून. हे बघू शकतो मी आमच्या फिश टँकमध्ये ना हा जो मासा आहे ना, हा जो तिथे ब्लॅक कलरला दिसतो ना इकडे, त्यांनी त्याला बनवलेलं आहे. आणि हे बघा त्याचे ना फेदर्स इथे आहेत. सो बघा आता ह्या मासाने खाल्लेलं आहे. आणि मला आता ना ह्यांचं फिशचे खाणंसुद्धा आणायचं आहे. सो ते सुद्धा मी आता घेणार आहे. आता काही दिवसात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तरी 2 महिने अवकाश आहे. पण आम्ही गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला आलेलो आहोत, कारण की त्याची तयारी आत्तापासूनच आम्हाला करायची आहे. कारण की आमच्याकडे 2 आहेत, गणपतीसुद्धा आहे आणि गौरीसुद्धा येणार आहेत. आणि आता आम्ही त्यासाठी बाहेर आलेलो आहोत. आणि एवढ्या सुंदर मूर्त्या आहेत गणपती बाप्पांच्या, म्हणजे त्याच्यामध्ये एवढा जिवंतपणा, त्यांचे डोळे, त्यांचे हात, म्हणजे सुंदरच. आणि खूप छान छान अवतार आहेत, जसं की मल्हार आहे, परत स्वामी महाराज आहेत, दत्त महाराज आहेत, दगडूशेठ आहेत आणि अजून इतर आहेत. खूप सुंदर मूर्त्या. आम्हाला सिलेक्ट करायला सुद्धा अवघड होत आहे. आणि अजून आम्ही 1-2 ठिकाणी जाणार आहोत, म्हणजे आम्ही तिथे सुद्धा बघू की अजून कशा मूर्त्या आहेत आणि त्यासुद्धा तुम्हाला दाखवू. तरी आत्ता सध्या तरी आम्ही ह्या मूर्त्या बघितलेल्या आहेत, तर तुम्ही सुद्धा बघा. A few moments later. पाऊस आहे, पण मी जरासं जवळच चालली आहे, जरा बाहेर माझं काम आहे एक, आणि तुम्हाला सुद्धा आज तिथे नेते. सो माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा चला. आणि शिवांश सुद्धा येणार आहे. सुद्धा मी घेऊन चाललेली आहे बाहेर ना बाबू. तर चला जाऊया आपण. येस बाय. हॅलो. खूप दिवसाने भेटलीस. सिरियसली खूपच दिवसांनी. तू खूप दिवसांनी माझ्याकडे आलीस. पण सध्या माझा अवतार बघ. अवतार म्हणजे तिला बरं नाहीये, त्याच्यामुळे असा अवतार झालाय. सध्या मी चहा ठेवायचा प्लॅन करते. आणि मी नको म्हणते. नाही पण तरी तिला बरं नाही आणि उगाचच ती चहा ठेवते. आणि तू अशी येत नाहीस ना, मग चहा मग नेक्स्ट टाइम पुन्हा त्या गोडीने पुन्हा येशील माझ्याकडे. छान ट्रिक लावली ना मी. काकीचा चहा मस्त असतो. मी आता ना माझ्या बहिणीकडे आली होती आणि तिला आता बरं एक मिनिट, तिला बरं नव्हतं. सिरियसली की मला बरं नाहीये, असा माझा अवतार आहे. आणि तिला काय झालं होतं ती सांगेल तुम्हाला, एक्सप्लेन करेन. एक्सप्लेन करण्यासारखंच नाहीये. ते कधीचं कधी निघालं ऍक्च्युली. हो, स्वतः खूप लागलेला. कधी फेब्रुवारीमध्ये लागला होता आणि त्याचं आत्ता सर्जरी निघाली, म्हणजे ती हॉरिबल सर्जरी. म्हणजे मी आता बोलू नये, त्याच्यामुळे मुक्का मार लागला ना, खूप काळजी घ्या, कारण का ते कधी कसं निघेल ना सांगता येत नाही. आणि तुम्हाला लागलं ना तर ते तिकडच्या तिकडे ब्लड निघणं खूप हे, आतल्या तो मुक्कामार खूप जास्त डेंजर आहे. त्याच्यामुळे तिला काय त्रास झालाय ना, ती लिटरली मला वाटतं 15 दिवस सफर करते. त्याच्यामुळे काळजी घ्या बाबा. तरी पण मी आज लेट तिला भेटायला आली. आणि सध्या माझ्या अवताराला इग्नोर करा, कारण
असू दे, आजारी माणसाचा अवतार असतोच तो. येस, तिला सांगितलं डॉक्टरांनी की अंघोळ नाही अंघोळ नाही करायची, तो ती करायची. स्पंज करते. फक्त स्पंचिंग करते. येस, पण चालेल, असू दे, ऑलराऊंडर आहे ती. चलो. विहान नाही भेटला ना तुला? म्हणून तुला मी मगाशी बोलले जाऊन त्याला उठला असता. चला. जागा असतं तुला बघायला. बघायला आलेली आणि आता मी चालली आहे घरी. विहान झोपलाय. So, आता नेक्स्ट टाइम. हा नेक्स्ट टाइम. सो आता आपण आणि भेटूया. एक दिवस स्कूलची ट्रिप. टूर करूया. हां, आम्ही लवकरात लवकर करू. सो आम्ही काही गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला सांगू. चला मग आपण भेटूया. कोण आहे बाबू? तुझी कोण आहे? माझ्याकडे चला, काळजी घे स्वतःची. स्वतःची काळजी घे. हा, आणि चल बाय. हां, हे येशील ना सुनामी वगैरे आली आम्ही तिथून निघालेलो आहोत आणि दीदीला वगैरे भेटलेलो आहोत आम्ही. आणि आम्हाला 1-2 गोष्टी बाहेरून घ्यायच्या होत्या शिवांच्या स्कूलच्या, तर त्यासुद्धा आम्ही घेतलेल्या आहेत. आज माझी ॲक्टिव्हिटीची सुट्टी झाली आणि आम्ही मावशीला भेटला गेलो. आय होप मावशी लवकर बरी होऊ दे आणि तुम्ही पण प्रे करा ती बरी म्हणजे ठीक होण्यासाठी. हो, कारण की आता तर खूप दिवस झाले तिला, म्हणजे 15 दिवस झाले बिचारी घरामध्येच आहे. आणि मला पण जाता आलं नाही तिला बघायला, कारण की 2 मुलांचे जे शेड्यूल्स होते आणि त्यातून ऑफिसमधून वगैरे वेळ मिळाला नाही. पण आज जाऊन बघून आले मी आणि अशा प्रकारे मस्त वाटलं. आता शिवांश आणि मी घरी चाललेलो आहोत. सो चला आपण जाऊया घरी, कारण ट्युशन आहे शिवांचं ना बाबू. ॲक्टिव्हिटीला सुट्टी भेटली पण ट्युशनला नाही. चला मग आता आपण जाऊया घरी. बाय. नमस्कार मंडळी, आत्ताच माझं ऑफिसचं काम संपलेलं आहे आणि उत्कर्ष आम्ही चाललो आहोत बाहेर. काय झालं सांगतो. उत्कर्ष मुलांना सोडायला खाली गेली होती ट्युशनला आणि ट्युशनला जाता जाता ट्युशनला एवढी रडत होती मला पॅड पाहिजे. तिचं जे आधीचं पॅड होतं ते कुठेतरी ती विसरून आली आणि ते आता भेटत नाही ते. आणि ट्युशनच्या टीचरने सांगितलं काय की पॅडशिवाय यायचं नाही. आता तिचं जो पॅड नव्हतं ती अशी रडत होती जसं की आज तिला ट्युशनमधून काढूनच टाकणार आहे. गडबडीने हे बघा, हे आमचं मंदिर आहे जे मी म्हणते ना आमच्या इकडे आहे. सो हे आमच्या कॉम्प्लेक्समधलं मंदिर आहे. आरती चालू आहे. आरती चालू आहे 7 वाजताची. आत्ताच मी त्यांना सोडून घरी आलेली आहे. घरी येऊन म्हणजे माझा चहा वगैरे झालेला आहे, पण घरी आल्यानंतर लगेच व्हिडिओ शूट केला नाही. आणि मुलं आता ट्युशनला गेलेली आहेत. सो हा आमचा मी टाईम असतो जेव्हा ते ट्युशनला जातात. आणि आज मस्त पाऊस पडलेला आहे, किती सुंदर वातावरण झालेलं आहे. येस, हा आहे मी टाईम. मी सुद्धा आता पूर्णपणे फ्री आहे, म्हणजे माझं ऑफिसचं काम सगळं संपलेलं आहे आणि सध्या मी आणि ही आम्ही मस्तपैकी इथे बाल्कनीमध्ये गप्पा मारत बसतो. ज्या काही गोष्टी दिवसभर झालेल्या आहेत त्या डिस्कस करतो आम्ही. एक मिनिट मी पकडते कॅमेरा आणि तू हलतो त्यांच्यातून. सो ज्या काही दिवसभरात गोष्टी झालेल्या आहेत त्या आम्ही डिस्कस करतो. आज नवीन काय शिकलो, आज नवीन काय काय केलं, ह्या गोष्टी डिस्कस करतो. त्याचबरोबर इकडच्या गप्पा, छान गप्पा होतात. आणि दिवसभरामध्ये कसं की सगळा वेळ एकमेकांना द्यायला जमत नाही. बट ऑब्वियस आहे, संध्याकाळच्या कारण की वेळी शेड्यूल तसं असतं, त्यांचं वेगळं माझं वेगळं. सो वेळ तसं मिळत नाही, पण जसं आम्हाला वेळ मिळतो तसं आम्ही खूप छान पद्धतीने घालवत असतो. येस, संध्याकाळी वेळ आणि तो वेळ असा असतो की ज्यावेळी आम्ही छानपैकी मस्त गप्पा मारतो, चहा घेतो आणि दिस इज लाईक अ टी, काय म्हणतात त्याला, टी विथ डिस्कशन. असं. सो मस्त वाटतं त्यावेळी सुद्धा. Yes. आणि मोस्टली आम्ही इथेच बसतो, ह्या बाल्कनीमध्येच बसतो. झाडांच्या बरोबर बसल्यामुळे ते सुद्धा मस्त सुख आहे. जरा बरं वाटतं आपल्या झाडांना बघत बसायला आणि त्यांच्याबरोबर गप्पा मारायला. कारण की झाडेप्रेमी आहोत आम्ही, त्याच्यामुळे हो, आज बघू शकता की आम्ही किती छान छान झाडं लावली. आणि आज एवढा सुंदर पाऊस पडलाय, म्हणजे कंटिन्यू नाही आहे, Yes. पण थांबून थांबून पडतोय. आता आणि एक आठवडाभर पाऊस नव्हताच, पण आता आठवड्यानंतर पाऊस आलेला आहे. अजून सुद्धा आपल्याला पावसाची खूप गरज आहे. का? कारण की वर्षभराचा जो आपला साठा आहे, जे आपल्याला पाणी पुरवठा होतो वर्षभर, तो पाणी पुरवठा आपण साठवतो धरणांमध्ये आणि ती धरणं अजून सुद्धा पूर्णपणे भरलेली नाही आहे. त्यामुळे आपल्याला अजून पावसाची गरज गरज आहे. हो.
आणि आज तुम्ही बघितलं असेल की मी आज माझ्या बहिणीला बघायला गेली होती की तिने तुम्हाला सांगितलं नक्की तिला काय झालं होतं. खरंच म्हणजे कुठल्या गोष्टी कधी निघतील हे आपण सांगू शकत नाही. सो जेव्हा काही होतं त्याच वेळी काळजी घेतलेली खूप महत्त्वाची आहे. तिने सुद्धा काळजी घेतली होती, पण तिला नंतर कळालं जेव्हा तिला पेन स्टार्ट झाले थोड्या महिन्यांनी, तेव्हा तिला त्या गोष्टी रिअलाईज झाल्या. हो. आणि अनफॉर्च्युनेटली मी त्यांना बघायला जाऊ शकलो नाही कारण की मी ऑफिसमध्ये बिझी होतो आणि त्यावेळी ही शिवांशला घेऊन गेली होती. नेक्स्ट टाइम ज्यावेळी मला प्रॉपर वेळ नाही त्यावेळी मी पण जाईन. हो. आणि कसं होतं आज शिवांशची ॲक्टिव्हिटी होती पण शिवांश गेला नाही, सो त्याला घेऊन गेली आणि कृष्णल ना आल्यानंतर झोपून गेली. सो ती पण घरी होती आणि ह्यांचे मीटिंग्स चालू होते. सो मग आम्ही दोघं जाऊन आलो आणि आता हे कधी त्यांना वेळ भेटेल तेव्हा ते तर जाणारच आहेत. तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप सुंदर गेलेला आहे आणि स्वामींच्या कृपेने प्रत्येक दिवस सगळ्यांचा सुंदर जातो. आणि अशाच तऱ्हेने तुम्ही तुमची काळजी घ्या स्वतःची, हेल्थची काळजी जास्त घ्या. हेल्थची काळजी घ्या कारण की हेल्थ आपली जर चांगली तर सगळं चांगलं आहे. कारण की हे मला पर्सनली हे 2 वर्षात खूप रिअलाईज झालेलं आहे कारण की माझी हेल्थ पण अप अँड डाऊन होत होती. सो पहिला हेल्थ महत्त्वाची आहे. सो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ झालेला आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.